अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं प्रोफेसर कॉलनी चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा मंगळवारी लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे यांनी केली पाहणी। महानगरपालिकेच्या वतीनं प्रोफेसर कॉलनी चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महापालिका आयुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली। यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी नगरसेवक सतीश बारसकर, अजिंक्य बोरकर, अमोल गाडे, सुमित कुलकर्णी, शिवाजी डोके, इंजिनियर केतन क्षीरसागर, जल अभियंता परिमल निकम, शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनियर आदित्य बल्लाळ, अमित खामकर, गजेंद्र भांडवलकर आदी उपस्थित होते। यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहत असल्यामुळे बऱ्याच वर्षांचं नगरकरांचं स्वप्न पूर्ण होत आहे। स्वर्गीय माजी नगरसेवक कैलास गिरवले यांनी 2007 साली महापालिकेत पुतळा उभारण्यासाठीचा ठराव केला होता, मात्र पुढे काहीच कारवाई झाली नव्हती। आम्ही हा विषय हाती घेऊन पूर्णत्वाकडे नेलाय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराला उजाळा आणि प्रेरणा देणारा हा पूर्णाकृती पुतळा ठरेल। त्यांनी हिंदू धर्माकरता स्वतःची आहुती दिली, त्यांच्या शूरवीर कार्याची आठवण या पुतळ्याच्या माध्यमातून हजारो वर्ष निघत राहील। या पूर्णाकृती पुतळ्याच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराच्या वैभवात भर पडेल असंही ते म्हणाले। अहिल्यानगर शहरामध्ये बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षा होती। धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळा उभा राहायला पाहिजे आणि त्याच्याकरता बरेच वर्ष हा एक सातत्यानं वेगवेगळ्या विविध संघटना असतील त्यांच्या वतीने देखील मागणी सातत्याने सुरू होती। 2007 साली स्वर्गवासीय नगरसेवक कैलास मामा गिरवले यांनी आग्रह धरला आणि महानगरपालिका जनरल बोर्डमध्ये ठराव करून घेतला गिरवले मामांनी की पुतळा प्रोफेसर कॉलनी चौक या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे, उभा राहायला पाहिजे। पण नंतरच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये कारवाई झाली नाही, फक्त ठराव झाला। पण आज कुठेतरी प्रत्येक अहिल्यानगर वासियाच्या मनामध्ये आनंदाची भावना निर्माण झालेली आहे की धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजेंचा पुतळा हा आता लवकरच या ठिकाणी उभा राहणार आहे आणि त्याची तारीख देखील ही आता निश्चित झालेली आहे। मंगळवारच्या दिवशी सायंकाळच्या वेळी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याच प्रकारे प्रमुख उपस्थिती म्हणून माजी खासदार आदरणीय डॉक्टर सुजितदादा विखे पाटील साहेब असतील, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय पंकजी आशिया साहेब असतील, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदजी भंडारी साहेब असतील, त्याच प्रकारे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे साहेब व ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी या संपूर्ण कामाला गती देण्याचं काम जे केलं असे अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सन्मान्य यशवंतजी डांगे साहेब असतील, यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी संपूर्ण कार्य आज पूर्णत्वाकडे नेलेलं आहे। पण अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याच प्रकारे जेवढे आमच्यासारखे जे काही शिवप्रेमी आहेत त्याचे शेकडो हजारोच्या संख्येनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणारे मावळे व ज्यांच्या मनामध्ये धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखं कार्य करण्याकरता ज्यांच्या मनामध्ये ज्या ज्वाला धगधगत आहेत असे सर्व या ठिकाणी मावळे हजारोच्या संख्येने या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे मी अहिल्यानगर वासियांना विनंती करतो की अशा ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार व्हा की ज्या धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजांनी या धर्माकरता स्वतःच्या प्राणाची आहुती दिली। म्हणजे एवढं मोठं सैन्य, लाखोच्या संख्येने आलेले सैन्य कुठेतरी आज या भारतावरती आक्रमण करतंय, विशेषतः हिंदू धर्मावरती आक्रमण करतंय, पण त्याला कुठेही न जुमानता स्वतःचे प्राण गेले तरी चालतील पण कदापि हिंदू धर्म सोडून दुसरा कुठलाही धर्म स्वीकारणार नाही
अशी ज्या शूरवीरानं जी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, अशा आज कुठतरी विचारांना उजाळा देणारा आणि प्रत्येक अहिल्यानगरवासियांना प्रेरणा देणारा असा भव्य दिव्य असा आज कुठतरी स्मारक उभा राहते. त्यामुळे निश्चित रूपानं प्रत्येक आज माझ्यासारखा जो हिंदुत्ववादी विचारधारेचा कार्यकर्ता असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये आज कुठतरी अत्यंत आनंदाची भावना आणि एक स्वाभिमानाची भावना आज निर्माण झालेली आहे. त्यामुळे हा पुतळा फक्त पुतळा नसून, हे स्मारक फक्त स्मारक नसून, हे वर्षानुवर्ष, जसं आज शेकडो वर्ष झाले धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, पण आज देखील त्यांचे विचार आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. म्हणून ह्या पुतळ्याच्या माध्यमातून हा विचार आज हजारो वर्ष हा पुढे घेऊन जाण्याकरता निश्चित रूपाने प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळं त्यांच्या ह्या स्मारकाच्या निर्मितीचे करता उद्घाटनाच्या निमित्तानं आपण मंगळवारच्या दिवशी प्रत्येकाने या कार्यक्रमामध्ये आपण हजेरी लावी, अशी आपल्या सर्वांना मी एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रोफेसर कॉलनी चौक येथे धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहत असून मंगळवारी सायंकाळी त्याचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न होतोय. पुतळा उभारण्यासाठीचा चौथरा हा 18 फूट उंच असून त्यावरती पुतळा हा 15 फुटाचा आहे. तो ब्रास धातूचा आहे. परदेशी आर्ट यांनी तो पुतळा तयार केलाय, अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली. रक्षक, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची बऱ्याच दिवसापासूनची या शहरामध्ये मागणी होती. येत्या मंगळवारी 17 तारखेला 16 तारखेला या पुतळ्याचं लोकार्पण समारंभ पार पडत आहे. संध्याकाळी 4 वाजता या प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये हा लोकार्पणाचा सोहळा पार पडत आहे. माझ्या अहिल्यानगर वासियांना विनंती आहे की आपण सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे. आणि मला अतिशय आनंद होतोय की अहिल्यानगरवासियांची बऱ्याच वर्षापासूनची मागणी येत्या मंगळवारी पूर्ण होत आहे. धन्यवाद. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.